कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एका एसटी बस चालकाला मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद उमटतात। घटनेचा निषेध करत स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी सध्या बंद करण्यात आल्या आहेत। स्वारगेट डेपोतून कर्नाटकसाठी रोज 6 बस धावतात। या सर्व बसेस सध्या थांबवण्यात आल्या आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कर्नाटकमध्ये झालेल्या महाराष्ट्रातील एसटी बस चालकाला मारहाण आणि बसची तोडफोड या घटनेचा निषेध या ठिकाणी होतोय। काल पुण्यातील याच एसटी बस डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार निषेध करत आंदोलन देखील करण्यात आलं आणि त्यानंतर आज जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा एसटी महामंडळाकडून कर्नाटककडे जाणाऱ्या सर्व बसेस संपूर्ण राज्यभरातून आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। पुढील काही दिवस हे बसेस रद्दच असणार आहेत। स्वारगेट एसटी डेपोमध्ये मी आता आहे, जिथून दररोज जवळपास 6 बसेस हे कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात। मात्र आज इथून एकही बस कर्नाटककडे जाणार नाही। पुढच्या आदेशापर्यंत सगळे बसेस या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील जे एसटी चालक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय, किंबहुना बसची तोडफोड केली जाते, या घटनेच्या निषेधार्थ अशा पद्धतीने निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे, एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर दररोज इथून हजारो प्रवासी हे कर्नाटककडे जात असतात। मात्र एकही प्रवासी आता इथं येत नाहीये, किंबहुना या प्रवाशांचे हाल या ठिकाणी होत आहेत। आणि अशी घटना जर पुन्हा घडली तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन किंबहुना तीव्र निर्णय या ठिकाणी घेतले जातील, असं देखील या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। आणि त्याचाच निषेधार्थ अशा पद्धतीने राज्यभरातून कर्नाटककडे जाणाऱ्या एसटी बसेस आज रद्द करण्यात आलेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।